नमस्कार, मी पंजाब डक. पण राज्यात सांगायचं झालं तर खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. मुंबईपेक्षा नाशिककडं मध्ये 4, 5, 6, 7च्या दरम्यान माझं तर म्हणणं एका दिवस नाही, ह्या 8-7 दिवसामध्ये 1600 ते 1800 मिलीमीटर पाऊस पडेल इतका नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून नाशिकच्या जनतेने सतर्क राहावे, कारण की गोदावरी नदीला पूर येणार आहे, कारण की अतिवृष्टी होणार आहे. मुंबईपेक्षा नाशिकला अतिवृष्टी जास्त होईल. मुंबईला जरी पाऊस कमी झाला पण नाशिककडे जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा. बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे लक्षायचं. त्याच्यानंतर कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत कोकणपट्टीकडे आज पाऊस सक्रिय होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, राज्यामध्ये सक्रिय पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सरी सुरू होणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षायचा. खास करून जास्त पाऊस कुठं होणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा, मुंबई जिल्हा, मुंबईमधले संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे, मुंबईकडे पडणार आहे. मुंबईपेक्षा जास्त नाशिक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यात जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. नाशिकचे जितके छोटे छोटे तलाव आहे, पादर तलाव, तिकडे संपूर्ण भरून जातील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा. गोदावरी नदीला देखील पूर येणार आहे. नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर परत पाऊस पुन्हा नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, ओझर, विघ्नर, तसंच हे असा पाऊस काय होणार आहे इकडे जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे नांदेडच्या पट्ट्यामध्ये, यवतमाळच्या पट्ट्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये म्हणजे 4 ते 8च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. उर्वरित राज्यात मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त पाऊस मग नाशिककडे होणार आहे ना. म्हणजे मुंबईला जितका पडला त्याच्यापेक्षा जास्त नाशिक जिल्ह्यात पडणार आहे. जवळजवळ 1800 ते 2000 मिलीमीटर पर्यंत ह्या 8 दिवसामध्ये तिथं पाऊस नोंदवला जाऊ शकतो. त्याच्यामुळे नदीला पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सातारा जिल्हा, सांगलीकडे देखील, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा ह्या भागामध्ये आज काय होणार आहे, दुपारनंतर चांगला सरी सुरुवात होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी नाही झाली ही 8 दिवसामध्ये 8 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, त्या शेतकऱ्याच्या देखील पेरण्या होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.